माणसाला जीवनापेक्षा मृत्यू का आवडतो हे आज मला कळले. माझ्यासोबत जे काही घडले होते, मी जीवनाचा तिरस्कार केला होता. माझी एकच इच्छा होती की मी मरावे. देवाने मला सर्व काही दिले होते. कदाचित मी या जगातील एकमेव मुलगी आहे, जी अनाथ असूनही भाग्यवान मुलगी होती. मी लहान असताना माझी आई मला सोडून गेली. माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आईच्या प्रसूतीमध्ये काही समस्या निर्माण झाल्या होत्या. मी वाचले, पण माझी आई मला सोडून गेली. माझ्या आईवडिलांनी माझ्यावर खूप प्रेम केले, इतरांपेक्षा वेगळे. माझ्या वडिलांनी मला दोष दिला नाही की मी एक गरीब मुलगी आहे. ते बायकोचं लक्षण मानून त्यांनी मला मिठी मारली आणि त्यांनी मला खूप प्रेमाने वाढवायला सुरुवात केली. पण कदाचित माझ्या नशिबात माझ्या वडिलांसोबत जास्त राहणे नव्हते. मी 1 वर्षाची असताना माझे वडील मला सोडून गेले. देवाने माझ्या मावशीला पुन्हा आई आणि वडील बनवून माझ्या आयुष्यात आणले. माझी मावशी विधवा होती आणि तिला मूलबाळ नव्हते. तिने मला मिठी मारली आणि मला स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवायला सुरुवात केली. तिने मला आई आणि वडील दोघांचे प्रेम दिले. माझ्या आईशी संबंध नाही हेही मला माहीत नव्हते. लहानपणापासूनच मी तिला आपली खरी आई मानत होतो. मी 15-16 वर्षाची झाले तेव्हाच माझ्या मावशीने मला सत्य सांगितले. ती म्हणाली, तुला हे सत्य कळायला हवं. बरं, मला खरे आईवडील नसल्याचं दुःख होतं, पण मला याची फारशी काळजी वाटत नव्हती, कारण देवाने मला माझी मावशी आई आणि वडील म्हणून दिली होती. मी खूप आनंदी होते. आयुष्यात कशाचीही कमतरता नव्हती. मावशीकडेही पैशाची कमतरता नव्हती, कारण तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी चांगली रक्कम सोडली होती. काही दुकाने होती ज्यांचे भाडेही मिळत होते. गावात थोडी जमीन होती आणि त्यातून पैसाही येत होता. मावशीने पण खूप छान घरात माझं लग्न लावून दिलं. माझे पती इतके जीवनरक्षक होते की मला माझ्या नशिबाचा अभिमान कमी आहे. पण एक अपघात झाला ज्याने माझे आयुष्य उलटले. माझ्या लग्नाला 2च वर्षे झाली होती. माझे पती म्हणजेच अनिकेतचे माझ्यावर खूप प्रेम होते. त्या दिवशी मी माझ्या मावशीच्या घरी राहायला आले होते. जेव्हा माझा हा अपघात झाला तेव्हापासून, माझे लग्न झाल्यापासून अनिकेतने मला माझ्या मावशीच्या घरी येऊ दिले नाही. मी जेव्हा माझ्या माहेरच्या घरी जाण्याचा उल्लेख केला तेव्हा अनिकेत नकार देत असे. मी पण मावशीचा एकमेव आधार होते. एवढ्या छान आणि आनंदी घरी आल्यावर माझं लग्न झाल्याचा आनंद मावशीला असला तरी माझा नवरा माझ्यावर प्रेम करतो. मावशीच्या घराचे 2 भाग होते. एक भाग माझ्या मावशीने भाड्याने दिला होता. ती म्हणाली, मी अविवाहित आहे, एवढ्या मोठ्या घराचं काय करणार, म्हणूनच तिने अर्धा भाग भाड्याने दिला. माझ्या लग्नानंतर मावशीने खालच्या भागात एक छोटीशी दिवाणखाना आणि लहान स्वयंपाकघर ठेवले आणि मध्यभागी एक भिंत घालून खालचा भाग भाड्याने दिला. येथे माझे पती अनिकेत यांचा स्वतःचा व्यवसाय आणि स्वतःचे घर होते. माझे सासरे कॅनडामध्ये माझ्या दिरासोबत राहत होते. या घरात मी एकटीच राहत होते. संपूर्ण घरावर माझा ताबा होता. मला हवं तसं मी करू शकत होती. मला हवं तसं खात पिऊ शकत होती. मला कोणी अडवणारं नव्हते. माझ्या लग्नाला 2 वर्षे झाली होती, पण मला मूल झाले नाही आणि अनिकेतलाही मूल होण्याची घाई नव्हती. आम्ही आमच्या आयुष्याचा खूप आनंद घेत होतो. अनिकेतने मला सर्व सुखसुविधा दिल्या होत्या. त्याने प्रत्येक कामासाठी एक मोलकरीण ठेवली होती. मावशीशी बोलली तरी तिची एकच तक्रार असायची की तू तुझ्या मावशीची पण काळजी घे. लग्नानंतर तू फक्त अनिकेतची झाली आहेस. मी म्हणायचे, काय करू मावशी, तुमचा जावई मला सोडत नाही. मी जेव्हाही तुमच्यासोबत राहण्याबद्दल बोलते तेव्हा तो रागावतो आणि ओरडतो. म्हणतो, तुला माहीत आहे की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तुझ्याशिवाय मला माझे काही मिळत नाही. एक गोष्ट शोधली तर दुसरी गोष्ट मिळत नाही. तुझ्याशिवाय मी ऑफिसला जायलाही तयार होऊ शकत नाही. अनिकेत असा होता ज्याने माझ्यावर जीवाचा वर्षाव केला. जेव्हाही मी माझ्या आईच्या घराबद्दल बोलायचे तेव्हा तो मला आपल्या मिठीत घेऊन म्हणायचा, जाऊ नकोस, तुझ्याशिवाय मला राहू वाटत नाही. हे घर शांत वाटतं. तू तुझ्या मावशीच्या घरी दिवस घालवणं पुरेसं आहे. अनिकेतचे प्रेम मिळाल्याने मला खूप आनंद झाला. माझ्यासारखा नवरा कदाचित भाग्यवानांनाच मिळतो. माझ्या मावशीलाही या प्रकरणात खूप आनंद झाला. एवढा चांगला जावई मिळाल्याने मी खूप भाग्यवान आहे असे ती म्हणायची. मावशीच्या घरी गेले तर संध्याकाळीच अनिकेत मला घ्यायला यायचा. तो माझ्या मावशीबरोबर खूप हसायचा आणि मस्करी करायचा. आम्ही एकत्र जेवायचो, हसायचो आणि गप्पा मारायचो आणि मग संध्याकाळी तो मला त्याच्याबरोबर परत आणायचा. मी आनंदी जीवन जगत होते. पण एकदा माझ्यासोबत असे काही घडले की माझे आयुष्य दुःखाने भरले. मी गेल्या 4 दिवसापासून मावशीला फोन करत होते, पण ती फोन उचलत नव्हती. आजच्या आधी असे कधीच घडले नव्हते की मावशीने माझा फोन उचलला नाही. ती कामात व्यस्त असली तरी काही वेळाने ती मला फोन करायची,
पण यावेळी तिने फोन लावायलाही उशीर केला नाही. मला अस्वस्थ पाहून अनिकेत विचार करू लागला. काय झालं? मी अनिकेतला सांगितले की ती फोन उचलत नाही. मला खूप टेन्शन वाटत आहे. त्यांच्या फोनवरून मावशीलाही फोन केला पण फोन उचलला गेला नाही. रात्री 12 वाजता माझ्या नंबरवर माझ्या मावशीच्या भाडेकरूचा फोन आला. तो कोणीतरी मुलगा होता. तो म्हणाला की तू किरण बोलत आहेस? मी म्हणाले हो, मी किरण बोलते. तू कोण आहेस? तो म्हणाला मी तुझ्या मावशीचा भाडेकरू असून तुझ्या मावशीची तब्येत बिघडली आहे. मी तिला दवाखान्यात घेऊन आलो आहे. बेशुद्ध अवस्थेतही ती तुला पुन्हा पुन्हा हाक मारत होती. हे ऐकून माझी ओरड झाली. अनिकेत झोपला होता. माझी ओरड ऐकून तोही घाबरून उठला. मी पूर्णपणे वेडी झाले होते. मी म्हणाले मावशीला काय झाले? ती का बेहोश झाली? ती कोणत्या रुग्णालयात आहे? मी असं ओरडायला लागले तेव्हा अनिकेत उठून बसला. मी रडायला लागले. अनिकेतने माझ्या हातातून फोन घेतला आणि स्वतः त्या मुलाशी बोलू लागला. मी म्हणाले मला आता माझ्या मावशीसाठी जावे लागेल. मी अजूनच रडत राहिले. माझे फक्त एक मावशीचे नाते शिल्लक होते. ना माझी बहीण, ना माझा भाऊ, ना माझे आई वडील. रडत रडत माझी अवस्था वाईट होती. अनिकेत मला सांगू लागला की तू काळजी करू नकोस, तयार हो, मी तुला आता हॉस्पिटलमध्ये नेतो. मी दवाखान्यात गेले तेव्हा तिथे एक मुलगा हजर होता जो माझ्या मावशीसाठी धावत होता. कधी औषधे आणत होता, कधी डॉक्टरांशी बोलत होता, मावशीच्या तब्येतीची चौकशी करत होता. मी तिथे पोहोचल्यावर अनिकेत त्याला विचारू लागला की मावशीचे काय झाले आहे, कारण मला स्वतःचे भान नव्हते. मी फक्त रडत होते. मुलाने सांगितले की गेल्या 4 दिवसापासून मावशीची तब्येत ठीक नव्हती. तिला खूप ताप होता. मी तिला डॉक्टरांकडे नेतो असे सांगितले आणि तिने नकार दिला. तिने औषध घेतले असून बरी होईल असे सांगितले. मुलगा म्हणाला की त्यांच्या घरात मी एकटाच भाडेकरू आहे म्हणून मावशी मला त्यांच्या घरातून खाण्यापिण्याचे पदार्थ पुरवत असे. त्या रात्री त्यांनी मला जेवणही पाठवले नाही. त्यांची तब्येतही बरी नसल्यामुळे मला तणाव जाणवू लागला. मी तिची तब्येत विचारण्यासाठी तिच्या खोलीत गेलो तेव्हा ती तिच्या खोलीचा दरवाजाही उघडत नव्हती. मला दरवाजा तोडून आत जाण्यास भाग पाडले. मी पाहिले तर मावशी बेशुद्ध पडल्या होत्या. मी तिला दवाखान्यात घेऊन आलो. हे ऐकून मी आणखीनच रडायला लागले. मी म्हणाले अनिकेत, मावशी ICUमध्ये का आहे? डॉक्टर मला का आत येऊ देत नाही? तो म्हणाला बघ, काळजी करू नको, ती बरी होईल. अनिकेतने मला जवळ धरलं आणि सांत्वन करायला सुरुवात केली. तो म्हणाला काही होणार नाही, तुझ्या मावशीचा फक्त BP वाढला आहे. BP नॉर्मल होताच तिला रूममध्ये हलवण्यात येईल. तू तुझ्या मावशीशी खूप बोल. मी अनिकेतची तक्रार करू लागले. मी म्हणाले जेव्हापासून मी तुझ्याशी लग्न केले आहे तेव्हापासून तू मला पाठवत नाहीस. ते मला माझ्या मावशीकडे एक दिवसही राहू देत नाहीत. मावशी माझी आठवण करून ही परिस्थिती आली आहे. मी काही विचार केला नाही म्हणून मी अनिकेतकडे तक्रार करू लागले. बरं बाबा ठीक आहे, आता मी तुला अडवणार नाही. मावशीला एकदा बरे होऊ द्या, तू तिच्यासोबत राहा. 2 तास ICUमधून राहिल्यानंतर मावशीला रूममध्ये शिफ्ट करण्यात आले. अनिकेत सकाळपर्यंत आमच्यासोबत राहिला. तो मुलगा परत गेला होता. मावशी शुद्धीवर आल्यावर ती माझ्याकडे बघून हसायला लागली. ती म्हणाली तू नाराज का झालीस? नितीन माझ्यासोबत होता. मी त्याला सांगितले की तुला फोन करू नकोस, तुला काळजी वाटेल. माझे BP कसे वाढले आणि मी बेशुद्ध कशी झाले हे मला कळले नाही. हे बघ, मी पण तुला त्रास दिला आहे. अनिकेतने मला समजावले होते की मावशीसमोर अश्रू घालायला बसू नकोस, पण माझ्या अश्रूवर ताबा नव्हता. मी म्हणाले मावशी, तू मला का नाही सांगितलेस? ते मला समजताच मी तुझ्याकडे आले असते. ती म्हणाली काही हरकत नाही, तू तुझ्या घरात सुखी आहेस, याने मला मोठा दिलासा मिळतो. दुसऱ्या दिवशी मावशीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. तिची तब्येत ठीक होती, पण तरीही मी माझ्या मावशीच्या घरी गेले. मी माझ्या मावशीकडे 2 दिवस आणि तिची खूप सेवा केली. तसेच अनेक गोष्टींवर चर्चा केली. कधी ती गोष्ट सांगायची, कधी ती बोलायला सुरुवात करायची, कधी ती माझ्या आईच्या गोष्टी सांगायची, कधी ती तिच्या नवऱ्याच्या गोष्टी सांगायची. मला समजले की कदाचित तिने एकटेपणा आपल्या हृदयात घेतला असेल आणि या एकटेपणामुळे तिचा BP वाढला असेल. मी तिला खुश करण्याचा प्रयत्न करेन. मला पाहून मावशीचा चेहरा उजळला. पण रात्री मला अनिकेतचा फोन यायचा. ते म्हणू लागले मावशी कशी आहे? आता मी म्हणाले की ठीक आहे. मग तो म्हणू लागला ठीक आहे, मला माहीत आहे, मी आज रात्री जेवण केले नाही. आमच्या मोलकर्णीने खूप स्वादिष्ट पदार्थ बनवला होता, पण तुझ्या हातात जी चव आहे ती इतर कोणाच्याही हातात नाही. मी 2 दिवस पोटभर जेवलो नाही. अगदी निरागस आवाजात तो माझ्याकडे तक्रार करत होता. मी घरी परत जा असे तो मला तोंडी सांगू शकत नव्हता, पण तो माझ्याशिवाय जगू शकत नाही याची जाणीव करून देत होता. मग तो म्हणाला अरे ती चांगली चहाही बनवत नाही, साखर दुधात आणि पाण्यात विरघळल्यासारखी वाटते. तुला माहीत आहे मला तुझा कडक चहा आवडतो.
ठीक आहे, काही हरकत नाही. तुला पाहिजे तोपर्यंत तू तुझ्या मावशीच्या घरी राहू शकतेस. पण कृपया आमच्या मोलकरणीला थोडं समजावून सांग की मी कोणता पदार्थ खातो, मी कोणता चहा पितो, त्याच्या या बोलण्याचा उद्देश काय होता. मला खूप चांगले समजले होते, पण यावेळी मी पण ठरवले होते की मी माझ्या मावशीकडे किमान 15 दिवस तरी राहीन. त्याच दिवशी मी अनिकेतला फोन केला असता आणि मला घेऊन जाण्यास सांगितले असते. मग हा अपघात माझ्यासोबत झाला नसता. त्या दिवशी मी माझ्या मावशीसोबत झोपले होते. तेव्हा मला वाटले की कोणीतरी आमच्या घरात शिरले आहे. मला काही आवाज ऐकू येऊ लागला. माझे डोळे उघडले. माझी मावशी गाढ झोपेत होती. मला माझ्याच घरात मऊ संवादी आवाज ऐकू येऊ लागले. माझे हृदय खूप धडधडू लागले. त्याआधी मी खोलीच्या दारात जाऊन दरवाजा बंद केला. खोलीचा दरवाजा अचानक उघडला. मी रात्री झोपण्यापूर्वी खोलीचा दरवाजा बंद केला नाही. यापूर्वी असे कधीच केले नव्हते. मी हळू आवाजात म्हणाले, तुम्ही कोण आहात? मी उठून बसले. माझा आवाज ऐकून मावशीने डोळे उघडले. खोलीत 3 जणांना पाहून तीही घाबरली. त्या तिघांनीही तोंडाला रुमाल बांधले होते. फक्त डोळे दिसत होते. डोक्यावर काळा रुमालही बांधला होता. तसेच चेहरे काळ्या रुमालाने लपवले होते. माझी मावशी म्हणू लागली की तुम्ही कोण आहात आणि आमच्या घरी काय करत आहात? त्यातील एकाने खिशातून पिस्तूल काढले आणि म्हणाला, ए म्हातारे, रात्री भिंतीवर चढून घरात कोण येते हे तुला माहीत नाही का? चल उभी राहा आणि घरात जे काही दागिने आणि रोख रक्कम आहे ते आमच्याकडे दे. माझी मावशी नुकतीच तिच्या आजारातून बरी झाली होती. ज्याच्या हातात पिस्तूल होती तो तरुण माझ्या मावशीकडे सरकला आणि पिस्तूल तिच्या डोक्याकडे दाखवू लागला आणि म्हणाला. मी लगेच पुढे झाले आणि त्याचा हात मागे ढकलला. मी म्हणाले की खबरदार, तू माझ्या मावशीला काही बोलशील तर तुला जे पाहिजे ते मी देईन, पण मावशीला काही बोलू नकोस. माझे बोलणे ऐकून तो मुलगा माझ्याकडे टक लावून पाहू लागला. त्याचे डोळे गुलाबी का होऊ लागले तेच कळत नाही. तो म्हणाला, ठीक आहे, मला जे पाहिजे ते तू दे. मी म्हणाले, तुला काय हवे आहे? मी म्हणाले, कपाटात पैसे पडले आहेत, ते काढ आणि जा. इथून माझ्या मावशीचे बोलणे ऐकून त्या मुलाने चावी मित्राच्या दिशेने फेकली. तो म्हणाला, कपाटात जे काही आहे ते पटकन गोळा करा. मग तो हळूहळू माझ्याजवळ येऊ लागला. माझी मावशी भीतीने थरथरत होती. कदाचित तिलाही काहीतरी गडबड होईल अशी शंका होती. मी मावशीजवळ उभे राहून तिचे सांत्वन करू लागले. तो मुलगा माझ्याजवळ आला होता. तो म्हणाला, माझ्याबरोबर चल. मी म्हणाले, घरात 2च खोल्या आहेत आणि जे काही आहे ते या कपाटात आहे. दुसऱ्या खोलीत काहीच नाही. तुला हवे असल्यास तू जाऊन शोधू शकतोस. माझे म्हणणे ऐकून त्याने माझा हात धरला आणि मला दुसऱ्या खोलीत घेऊन जाऊ लागला. हे पाहून मावशी घाबरली. ती म्हणाली, माझ्या मुलीला कुठे नेत आहेस? माझी मावशी माझ्या दिशेने उभी होती, म्हणून त्या मुलाने मावशीला पिस्तुलाने मागे येण्याचा इशारा केला. तो म्हणाला, म्हातारे, तू एक पाऊलही पुढे टाकशील तर मी तुला मारून टाकेन. मी त्याला माझ्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. मी म्हणाले, मला सोडा. तुम्हाला दुसऱ्या खोलीत काहीही मिळणार नाही. जे काही आहे ते या खोलीत मिळेल. त्याने स्वतःला माझ्याजवळ ओढले. तो मला म्हणाला, तू तर आहेस ना? हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन कोणीतरी सरकल्यासारखे वाटले. माझ्या मावशीच्या चेहऱ्याचा रंगही पांढरा होता. ती त्या मुलाला सांगू लागली, देवासाठी माझ्या मुलीला काही करू नकोस. तुला जे पाहिजे ते आम्ही देतो. पण त्या मुलाने मला ओढत दुसऱ्या खोलीत नेले. मावशी माझ्या मागे धावली. तेव्हा इतर मुलाने तिचा हात पकडला. मी त्या मुलापासून हात सोडवू लागले. मी म्हणाले, मला सोडून दे, नाहीतर तुला खूप पश्चाताप होईल. तो म्हणाला, ठीक आहे, माझे काय नुकसान होईल? असे म्हणत त्याने मला दुसऱ्या खोलीत नेले. मला खोलीत आणून त्याने दरवाजा बंद केला, कुलूप लावले, मला बेडवर टाकले आणि शर्टची बटणे उघडू लागला. हे बघून माझा श्वास रोखून धरला. मी उदास टेबलावर ठेवलेली फुलदाणी उचलली आणि त्याच्या डोक्यावर मारायची इच्छा होती, पण त्याने माझा हात धरला. कदाचित तो खूप हुशार मुलगा होता. त्याने माझे मनगट पकडून जोरात दाबले. मग त्याने माझ्या हातातून फुलदाणी हिसकावून घेतली आणि जमिनीवर फेकली. तो म्हणाला की जितकी तू स्वतःला वाचवशील तितकी माझी आवड वाढेल. मला खूप राग आला तर तुला माझा राग सहन होणार नाही. त्याने पटकन माझ्या गळ्यातील स्कार्फ काढला, मला बेडवर ढकलले. मी ओरडत होते. मग त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि माझा आवाज बंद केला. मग त्याने खिशातून टेप काढली आणि माझ्या तोंडावर चिकटवली. ती टेप अशी होती की ती माझ्या तोंडाला वाईटरित्या चिकटली होती. त्याने माझे दोन्ही हात स्कार्फने बांधले. त्यानंतर तो माझ्याजवळ येऊ लागला. त्याने मला उद्ध्वस्त केले होते. त्याने रात्रभर मला त्याच्या वासनेचे लक्ष्य बनवले होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझ्या तोंडावर अजूनही टेप होती. रात्री 1 वाजता त्या मुलाने मला हातात धरून माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतरही त्या मुलाने मला त्याच्या हातातून सोडले नाही. तो माझ्या जवळ झोपला होता, जणू मी त्याची बायको आहे आणि तो माझा नवरा आहे. मी निघून जाण्याचा प्रयत्न केला तर तो पुन्हा मला आपल्या हातात घेऊन त्याच्याकडे खेचत असे. मला त्या मुलाचा तिरस्कार वाटत होता, पण मी इच्छा करूनही त्याच्या हातातून बाहेर पडू शकले नाही. घड्याळात 5 वाजताच तो मुलगा मला सोडून खोलीच्या बाहेर गेला. त्याने घरातून मौल्यवान वस्तू काढून घेतल्या.
ज्यात माझा सन्मान होता. सकाळी मावशी जेव्हा माझ्या खोलीत आली तेव्हा माझी अवस्था पाहून ती पण रडू लागली आणि मी जणू निर्जीव झाले होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मावशीने तोंडातून टेप काढली आणि मला उठवण्याचा प्रयत्न केला, पण जणू मी मेले होते. माझ्या अंगात जीवच उरला नव्हता. आत्ताच मरेन असं वाटत होतं. माझी अवस्था खूप वाईट होती. काय करावे काय करू नये हे मला समजत नव्हते. तिला काहीच समजले नाही. तेव्हा ती खोलीतून निघून गेली, कारण आता मलाही श्वास घ्यायला त्रास होत होता. आता मी जगणार नाही असे मला वाटू लागले. काही वेळाने तोच मुलगा आमच्या घरात भाडेकरू होता. तो आला त्यावेळी माझे कपडेही अनेक ठिकाणी फाटले होते. मला बघून तो मुलगा खूप घाबरला. तो म्हणाला की तू तुझ्या पतीला बोलव, मी तुला हॉस्पिटलमध्ये कसे घेऊन जाऊ. त्या मुलाचे शब्दही त्याच्या जागी बरोबर होते. माझी मावशी म्हणू लागली, नाही नितीन, मी तुला काही बोलू शकत नाही. या स्थितीत तो माझ्या मुलीला कधीही स्वीकारणार नाही. आपल्या घरी लेडी डॉक्टर आणणार असल्याचे त्याने सांगितले. मला माहीत आहे त्या डॉक्टर ती हे कुठेच बोलणार नाही असे बोलून तो खोलीतून निघून गेला. काही वेळाने एक महिला डॉक्टर माझ्या खोलीत आली. तो मुलगा पुन्हा खोलीत आला नाही. मावशीने त्या डॉक्टरांना सगळी हकीकत सांगितली. त्या डॉक्टरांनी मला एक इंजेक्शन दिले आणि काही औषधेही दिली. मग माझ्या अवस्थेचा पश्चाताप करत ते निघून गेले. मी 2 दिवस पूर्णपणे गप्प बसले. या दिवसात माझी मावशी माझी काळजी घेत होती. ती मला जबरदस्तीने काहीतरी खायला घालण्याचा प्रयत्न करत राहिली, पण माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत राहिले. मावशी म्हणाली, बघ किरण, हा अपघात होता, विसरून जा. पण काही अपघात असे असतात, माणूस त्यांना विसरू शकत नाही. या अपघाताचा माझ्यावर इतका परिणाम झाला की मी मानसिकदृष्ट्या वेडी झाले. अनिकेत मला रोज फोन करायचा, पण मी त्याचा फोन उचलत नव्हते. माझ्या अंगाला घाण अडकल्यासारखे वाटते. स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न करूनही मी स्वतःला मुक्त करू शकले नाही. त्या मुलाचा गरम श्वास मला अजूनही माझ्या अंगावर जाणवत होता. त्याच्या श्वासाचा आवाज मला माझ्या कानात ऐकू येत होता. मला खूप वेदना होत होत्या. मी सांगू शकले नाही. माझ्या आईने मला स्वतःला बळकट करण्याचा सल्ला दिला, अन्यथा अनिकेतला संशय येऊ नये. मी म्हणाले की हो मावशी, तो तसा नाही आहे. तो माझ्यावर खूप प्रेम करतो. तो मला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. हा अपघात आहे, त्यामुळे माझी चूक नाही आणि तो वाईट माणसांपैकी नाही. त्याने माझ्यावर खूप प्रेम केले आहे. तो माझ्याशिवाय जगू शकत नाही. त्यामुळे त्याला माझी अडचण समजेल. मी अनिकेतला फोन केला, पण त्याने उचलला नाही. तो 2 दिवसांनी मला घ्यायला आला. माझी अवस्था पाहून त्याने विचारले, तुला काय झाले? तुझा चेहरा का फिका पडला आहे? मावशी म्हणू लागल्या की तिला ताप आहे. तसेच मावशीने माझ्याकडे डोळे वटारून माझ्या नवऱ्याला काही सांगू नकोस असे सांगितले. बरं, अनिकेत मला घरी घेऊन आला, पण तरीही मी गप्प बसले. अनिकेत म्हणू लागला, तू एवढी गप्प का आहेस? या घरात मी 4 दिवस मोठ्या कष्टाने अशा शांततेत घालवले आहेत. म्हटलं तू घरी आल्यावर माझे खाण खाशील, तुला खूप काही बोलायला लागेल आणि मी तुझं ऐकून घेईन, पण तू आल्यापासून तोंडात लाडू घेऊन गप्प बसली आहेस. अनिकेत बरोबर होता. मी जेव्हाही मावशीच्या घरून यायचे तेव्हा बोलून अनिकेतचे कान खायचे. माझ्याकडे अनेक ठिकाणाहून वस्तू गोळा केल्या होत्या. मला ना गप्प बसायची सवय होती, ना अनिकेतपासून काही लपवायची सवय. मी सगळ्या गोष्टी अनिकेतसोबत शेअर करायचे, पण जेव्हा मी माझे मौन मोडले नाही तेव्हा अनिकेत माझ्याजवळ येऊ लागला. तो म्हणाला, मला तुझी इतकी सवय झाली आहे की तुझ्याशिवाय एक दिवसही घालवणे कठीण झाले आहे. जर तुझी आई मावशी नसती तर तुला जाऊ दिले नसते. असे म्हणत त्याने माझा दुपट्टा काढला आणि मला बसून ठेवले आणि मला हातात घेतले, पण माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अनिकेतकडून इतकं प्रेम मिळाल्यावर मी स्वतःला सहन करू शकले नाही आणि रडू लागले. मला रडताना पाहून अनिकेत आश्चर्यचकित झाला. तो लगेच माझ्यापासून वेगळा झाला आणि विचारले, काय हरकत आहे किरण? मला तू अस्वस्थ वाटत आहे, कृपया मला सांग. मी आणखीनच कडवटपणे रडू लागले. अनिकेतला चिकटून बसले. त्याने मला आपल्या मिठीत घेतले आणि माझे सांत्वन करू लागला. मी रडतच अनिकेतला सगळं सांगितलं. अनिकेतला माझी हकीकत ऐकताच त्याची माझ्या कमरेवरची पकड सैल व्हायला लागली. तो लगेच माझ्यापासून दूर गेला. मला स्वतःपासून वेगळे केले. माझ्याकडे अविश्वासाने पाहू लागला. तो म्हणाला, तू खोटे बोलत आहेस. तुझ्यासोबत असे होऊ शकत नाही. तू फक्त माझी आहेस. मी रडत होते. माझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रू मी खोटे बोलत नाही याची साक्ष देत होते. अनिकेतने मला धक्काबुक्की केली होती. तो एका विचित्र कोंडीचा बळी होता. म्हणू लागला, किरण, मला हे सहन होत नाही. माझ्याशिवाय इतर कोणीही तुला स्पर्श करू नये. तुला माझे प्रेम, माझ्या सवयी माहीत आहेत, नाही का? मला वापरलेल्या गोष्टी कधीच परवडत नाहीत आणि मी त्यांचा पुन्हा वापरही करत नाही. हे ऐकून मी आश्चर्याने अनिकेतकडे पाहिलं. मी म्हणाले, अनिकेत, हा अपघात झाला होता, त्यात माझा काही दोष नव्हता. तो माझ्याजवळ आला, हाताने माझा चेहरा धरला आणि म्हणाला, किरण, तू इथून का गेलीस? मग तो म्हणाला, मी तुझ्यासोबत एक रात्रही घालवू शकत नाही. मला सहन होत नाही. मी ते कसे सहन करू? तू रात्रभर दुसऱ्याच्या कुशीत झोपलीस. मी स्तब्ध होऊन तिथेच उभी होते. मी त्याची विनवणी करू लागले, अनिकेत,
माझी चूक नाही, मला शिक्षा का देत आहेस? तुझ्या प्रेमाच्या आधाराने मी जिवंत होते. मला तुझ्या प्रेमावर विश्वास होता की तू मला कधीच सोडून जाऊ शकत नाहीस. त्यामुळे तुला माझी अडचण समजू शकते, पण माझे इतके मोठे हृदय नाही, असे तो म्हणाला. तो मला खोलीत सोडून दुसऱ्या खोलीत जाऊन झोपला. मला रात्रभर झोप लागली नाही. मी सकाळी बाहेर आले तेव्हा त्याला मी सोफ्यावर डोके धरून बसलेले पाहिले. मी त्याच्याजवळ आले, पण मी त्याच्याजवळ बसताच तो लगेच मागे सरकला. जणू मी काहीतरी घाणेरडी आहे आणि माझी घाणही त्याच्या अंगावर येईल. तो म्हणाला, किरण, तू तुझ्या मावशीच्या घरी परत जा. मी तुला माझ्यासोबत 1 मिनिटसुद्धा सहन करू शकत नाही. मी म्हणाले, अनिकेत, माझा काय दोष? निदान माझी चूक तरी सांग. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि तू माझ्यावर खूप प्रेम करतोस. तू माझ्याशिवाय जगू शकतोस का? अनिकेतने मला पाहताच त्याचे डोळे लाल झाले होते. तो म्हणाला की मी तुझ्याशिवाय जगू शकतो, पण आता मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. दुसऱ्याने माझ्या पत्नीसोबत रात्र घालवली, तिचा वापर केला. हे दुःख मी सहन करू शकणार नाही. मी आता तुला स्पर्शही करू शकत नाही. मला आणखी अडचणीत आणू नको. हेच तुझ्या हिताचे आहे. त्याला खूप राग आला. माझे कोणीच ऐकत नव्हते. मी मावशीच्या घरी परत आले. मला वाटलं कदाचित मी घरी नसले तर त्याला माझी अनुपस्थिती जाणवेल, त्याला कळेल. पण दुसऱ्या दिवशी त्याने मला घटस्फोटाचे पेपर्स पाठवले. मी रडत होते. मावशी मला सांगू लागल्या, मी तुला सांगितले होते की अनिकेतला कधीच खरे सांगू नको. पती आपल्या पत्नीच्या बाबतीत अशा गोष्टी कधीच सहन करत नाही. मी जितके रडले तितके कमी झाले. माझा विश्वास तुटला आणि मला खूप उदास वाटू लागलं. मावशीही आजारी पडल्या. अशा वेळी नितीननेच माझ्या मावशीची काळजी घेतली. तो आमच्या घरी नियमित येत असे. एक दिवस माझी मावशी मला नितीनशी लग्न करायला सांगू लागली. हे ऐकून मी माझ्या मावशीकडे अविश्वासाने पाहिलं. मी म्हणाले, मावशी, मी असं का करू? अनिकेत व्यतिरिक्त मी कोणाचाही विचार करू शकत नाही आणि अनिकेतने माझ्यावर जे काही केले आहे त्यामुळे माझा सर्व विश्वास उडाला आहे. त्याने मला कोणतीही चूक न करता शिक्षा दिली आहे. जेव्हा माझा नवरा मला स्वीकारू शकत नाही तेव्हा तो अनोळखी मुलगा मला का स्वीकारेल? मावशी म्हणू लागली, नितीन स्वतः म्हणाला आहे की त्याला तुझ्याशी लग्न करायचे आहे, कारण त्याला माहीत आहे की जे काही झाले त्यात तुझी चूक नाही. त्याने तुला याबद्दल कधीही टोमणे मारणार नाही असे वचन दिले आहे. बघ बेटा, मी आजारीच राहते. मला माझ्या आयुष्यावर भरोसा नाही. तुला असहाय्य सोडून मला हे जग सोडायचे नाही. मावशी माझ्यासमोर हात जोडून रडू लागली. मला लग्न करायचं नव्हतं. माझं मन खूप दुखलं होतं, पण मावशीने एवढी विनंती केल्यावर मी नकार देऊ शकत नव्हते. नितीनसोबत मी खूप साधेपणाने लग्न केले होते. मी अगदी शांतपणे त्याच्या खोलीत बसले होते. मला अजूनही समजले नाही की या माणसाने मला कसे स्वीकारले. आम्ही 2 वर्ष एकत्र होतो आणि अनिकेत माझ्यावर खूप प्रेम करत होता, पण तरीही या अपघातानंतर त्याने मला स्वीकारण्यास नकार दिला. पण नितीनने मला स्वीकारले होते. तो मला ओळखतही नव्हता, तरीही माझे हे कटू वास्तव ऐकून त्याने मला कसे स्वीकारले? माझ्या मावशीने त्याला विनवणी केली असावी की त्याने मला स्वीकारावे आणि मग तो आमच्या घराचा भाडेकरू होता. घराच्या लोभापोटी त्याने माझ्याशी लग्न केले असावे. खोलीचे दार उघडताच कोणीतरी माझे हृदय पकडले. कदाचित ही समस्या स्त्रीसाठी खूप मोठी असते. स्त्रीला तिच्या पतीशिवाय दुसरा पुरुष कधीच तिच्या आयुष्यात यावा असे वाटत नाही आणि तेही या घटनेनंतर. दुसऱ्या माणसाचा स्वीकार करणे माझ्यासाठी खूप कठीण होते. मी जेव्हा त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर इतका आनंद होता की तो लपवू शकत नव्हता. त्याच्या आनंदाचे मला आश्चर्य वाटले. तो माझ्याजवळ बसला. तो माझ्याकडे खूप लक्षपूर्वक पाहत होता आणि मी फक्त त्याची नजर चोरत होते. हे जबरदस्तीचे नाते होते. त्याने माझे दोन्ही हात धरले. तो म्हणाला, मी तुला कधीच टोमणे मारणार नाही. जे झाले ते विसरून जा. मी म्हणाले की मी या नात्यासाठी तयार नाही. माझ्यासोबत जे काही झाले ते विसरणे माझ्यासाठी सोपे नाही. मला हे नाते आत्ताच सुरू करायचे नाही. मला थोडा वेळ हवा आहे. मला हे सांगायचे होते तेव्हा नितीन म्हणू लागला, नाही, मी तुला थोडा वेळही देऊ शकत नाही. असे म्हणत तो माझ्याजवळ आला. माझ्यावर प्रेम करू लागला. अशी उत्कटता त्याच्या प्रेमळपणात होती. इतकं वादळी प्रेम होतं की मला कळत नाही की मला अस्वस्थ वाटू लागलं. मला असं काही करायचं नाही आहे अशी माझी अडचण मी 2 वेळा शांत शब्दात व्यक्त केली. माझी मानसिक तयारी अजूनही झालेली नाही. मी शारीरिकदृष्ट्याही तयार नाही. आता माझ्यापासून दूर राहा. थोडा वेळ दे. आम्ही काही काळानंतर विवाहित नातेसंबंध सुरू करू. परंतु तो वारंवार म्हणत होता की नाही, मी तुला वेळ देऊ शकत नाही. त्याने त्याचे हक्क वसूल केले होते. पण माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे प्रेम खूप तीव्र होते. प्रचंड उत्कटता होती. तो एका घटस्फोटित महिलेला स्वीकारत होता आणि एका मोठ्या शोकांतिकेतून गेला होता. तो माझ्यावर प्रेम करत होता आणि माझी स्तुती करत होता. जणू काही माझे हे पहिले लग्न आहे आणि तो मला आधीपासून चांगला ओळखत होता. मी प्रचंड गोंधळाचा बळी होते. आता प्रत्येक रात्र माझ्यासाठी परीक्षेची रात्र होती. त्याचं माझ्यावरचं प्रेम दिवसेदिवस वाढत होतं.
दुसरीकडे माझी आई देखील आनंदी होती, परंतु माझ्या मनाला शांती नव्हती. आता मी आणखीनच गप्प राहू लागले. नितीन माझी खूप काळजी घेत होता आणि माझ्यावर प्रेमही करत होता. तरीही माझे मन त्याच्याकडे का आकर्षित झाले नाही हे मला कळत नाही. जेव्हा जेव्हा तो माझ्याजवळ यायचा तेव्हा मला एक विचित्र गोंधळ जाणवायचा. मी त्याच्या हातातून लवकरात लवकर बाहेर पडू इच्छित होते. त्याच्या सहवासात मला विचित्रपणे नर्वस वाटले. एके दिवशी नितीन माझ्याशी बोलू लागला की जेव्हा तू तुझ्या मावशीला भेटायला यायचीस तेव्हा मी तुला गच्चीवरून बघायचो. तुझा नवरा मला अजिबात आवडत नाही. मला माहीत नाही तुला त्याच्यात काय दिसलं की तू त्याच्याशी लग्न केलंस. अनिकेतबद्दल नितीनकडून हे ऐकून मला वाईट का वाटलं माहीत नाही. मी म्हणाले, नितीन प्लीज, मला त्याच्याबद्दल काही ऐकायचे नाही. माझा राग ओळखून तो म्हणाला, ज्याने तुला कठीण काळात तुला स्वीकारले नाही त्या माणसासाठी तुला वेदना होत आहेत. त्यापेक्षा मी तुला स्वीकारले आहे. तू माझे आभार मानले पाहिजे. मी म्हणाले, तू म्हणालास की माझ्या पास्टबद्दल तू मला कधीच टोमणा मारणार नाहीस. तसं असतं तर अर्थातच मी ते मान्य केलं नसतं. असं म्हणत मी माझ्या खोलीत गेले. काही वेळाने तो खोलीत आला आणि माझी माफी मागू लागला. तो म्हणाला, मला तुझा राग सहन होत नाही. मला माफ कर. मी त्याच्याशी बोलत नव्हते. मला ते कधीच आवडले नाही. माझी मजबुरी होती. पण मी गप्प राहिल्यावर तो म्हणू लागला, तू का बोलत नाहीस? माझ्याकडे बघ. माझ्यावर रागावू नकोस. माझ्याशी बोल. मला तुझा राग सहन होत नाही. एक विचित्र ध्यास त्याला घेरायला लागला होता. जणू काही त्याला वेडेपणाचा झटका येत होता. तो पुन्हा पुन्हा माझ्या दोन्ही हाताचे चुंबन घेऊ लागला. कधी तो मला मिठीत धरायचा, कधी माझ्या कपाळाचे चुंबन घेत असे. कधी तो मला हलवून म्हणायचा, माझ्यापासून दूर जाऊ नकोस. मला माफ कर. माझ्याशी बोल. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे तुला मिळवण्यासाठी मी काय केले नाही हे मला माहीत नाही. त्याचे बोलणे ऐकून माझे हृदय धस्य झाले. तो म्हणाला, गेल्या 2 वर्षापासून मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी तुझ्यावर उत्कटतेने प्रेम करतो. म्हणूनच मी तुझी नाराजी पाहू शकत नाही. माझ्यावर रागावू नकोस. हा माझ्यासाठी मोठा खुलासा होता. तो माणूस माझ्यावर आधीपासूनच प्रेम करत होता. मला आठवायला लागले. माझ्या लग्नानंतर लगेचच माझ्या मावशीने घरात भिंत बसवून घेतली होती आणि भाड्याने दिलेला भाग नितीनला दिला होता. मी आणि अनिकेत मावशीच्या घरी यायचो तेव्हा संध्याकाळपर्यंत राहायचो. आम्ही हसायचो, बोलायचो आणि एकत्र जेवणही करायचो. कदाचित तो त्याच्या गच्चीवरून मला पाहत राहिला असावा. मी 1-2दा त्याला बघितले होते, पण त्यावेळी मी ते फारसे गांभीर्याने घेतले नाही. नितीनला माझ्यापासून दूर नेण्यासाठी मी त्याला म्हणाले, ठीक आहे, मी तुझ्यावर रागावले नाही. माझे बोलणे ऐकून तो आनंदित झाला आणि मग आनंदाने माझ्या कपाळाचे चुंबन घेऊन खोलीच्या बाहेर गेला. पण मला कळत नाही की मी का मोठ्या कोंडीत होती. एके दिवशी मी रात्री खोलीत झोपले होते. फोन वाजला तेव्हा नितीनसुद्धा नकळत माझ्या शेजारी झोपला होता. फोनची रिंग खूप मऊ होती, त्यामुळे बेलच्या आवाजामुळे नितीनचे डोळे उघडले नाहीत. पण मी गाढ झोपेत होते आणि निघून गेले होते. मी फोन उचलला. कदाचित त्याच्या एका मित्राचा कॉल असावा. मी हॅलो म्हणायच्या किंवा अजून काही बोलायच्या किंवा नितीन झोपला आहे हे सांगायच्या आधीच समोरची व्यक्ती म्हणू लागली, रात्रीचा काय कार्यक्रम आहे? तुझे प्रेम सापडल्यापासून तू मला विसरलास. बघ, असं चालणार नाही. गेल्या 4 महिन्यात तुम्ही आमच्यासोबत एकही दरोडा टाकला नाही. तुझ्या सांगण्यावरून आम्ही तुझ्या शेजारच्या घरात दरोडा टाकला. मी त्या मुलीवर प्रेम करत होतो. तू त्या रात्री तिला बर्बाद केलंस. तिचा नवरा तिला सोडून जाईल आणि तू तिच्याशी लग्न करशील. तुझा उद्देश पूर्ण झाला. तू त्या मुलीशी लग्नही केलंस, पण तू आमच्याशी बोलणं बंद केलंस. हे बघ, उद्या सकाळी जर तू आम्हाला भेटला नाहीस आणि आमचं ऐकलं नाहीस तर आम्ही त्या मुलीला सगळी हकीकत सांगू. हे सगळं ऐकून फोन माझ्या हातातून निसटला आणि पडला. तर नितीननेच मला उद्ध्वस्त केलं होतं. या व्यक्तीने असा खेळ खेळून मला उद्ध्वस्त केले असेल याची कल्पनाही मी करू शकत नाही. मी फोन बंद केला. मला संपूर्ण सत्य माहिती होते. सकाळी उठल्याबरोबर मी थेट पोलीस ठाण्यात गेले आणि पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली आणि नितीन विरुद्ध FIRही दाखल केला. काही वेळाने मी पोलिसांसह घरात शिरले. त्याने माझ्यासमोर नितीनला अटक केली. तो माझ्याकडे आश्चर्याने बघत होता. तो म्हणाला, काय करतेस? मी म्हणाले, नितीन, मला सगळं माहीत आहे. त्याने पोलिसांसमोर आपल्या सर्व गुन्ह्याची कबुली दिली होती. माझी मावशी मला म्हणू लागली, किरण, नितीनला माफ कर. मला माहीत आहे की त्याने जे काही केले ते चुकीचे होते, पण तू एकटी कशी जगणार? मी म्हणाले की तुझ्या सांगण्यावरूनच मी या दुष्ट माणसाशी लग्न केले. माझ्या मनात या गोष्टीसाठी जागा नव्हती. मी पण माझे आयुष्य असेच जगू शकते. फक्त तुझ्या अश्रूंनी मला भाग पाडले. अशा व्यक्तीसोबत राहणे शक्य नसल्याने मी नितीनला घटस्फोट दिली. त्याला शिक्षाही झाली. आता मी कॉलेजमध्ये लेक्चरर आहे. मावशीला माझा धक्का सहन झाला नाही. ती आधीच हृदयरोगी होती. तिला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला. आता आयुष्यात सुख उरले नव्हते. फक्त आयुष्याचे दिवस जात होते. माझ्या मावशीच्या मृत्यूची बातमी ऐकून अनिकेत माझ्याकडे आला आणि त्याची अवस्था पाहून माझ्या मनाला धक्काच बसला. या 5 महिन्यात त्याने स्वतःला पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते.
डोळे आत बुडाले होते, शरीर सुकून सांगाडा झाला होता. मला पाहून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो माझ्या पाया पडला. तो म्हणाला, किरण मला माफ कर. जेव्हापासून मी तुला घटस्फोट दिला तेव्हापासून मी एक रात्रही शांतपणे झोपलो नाही. कदाचित मी तुझ्यावर खूप प्रेम केले आणि मी ते प्रेम माझ्या हृदयातून काढू शकलो नाही. मी तुला घाईघाईत घटस्फोट दिला. कदाचित माझं प्रेम असं होतं, भावनिक होतं. तुझं दुसरं कोणासोबत असणं मला सहन होत नव्हतं, म्हणून भावनेच्या भरात मी तुला घटस्फोट दिला. पण आता मला जाणवलं की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मला माफ कर आणि माझ्यासोबत घरी परत ये. आपण आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करू. आता मी अनिकेतकडे अविश्वासाने पाहिलं. माझेही हृदय रक्ताचे अश्रू ढाळत होते. अनिकेतच्या अटीवर पण मी त्याला कसं माफ करणार? मी न केलेल्या चुकीची शिक्षा त्याने मला दिली होती. त्याच्यामुळे मी नितीनसारख्या घृणास्पद व्यक्तीसोबत 4 महिने घालवले. मी अनिकेतला म्हणाले, जेव्हा तू मला स्वीकारले नाहीस जेव्हा तो माणूस माझ्याबरोबर फक्त 1 रात्र घालवत होता, तेव्हा तू आता मला कसे स्वीकारणार? त्याने माझ्यासोबत 4 महिने घालवले. रोज रात्री मी त्याच्या खुशीत झोपायचे. कसा सहन करशील तू मला? कसं घेशील तुझ्याजवळ? हे सांगताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझे ऐकून अनिकेतने माझ्या ओठावर हात ठेवला. म्हणाला, किरण मला माफ कर. आणखी त्रास देऊ नकोस. मला मान्य आहे माझ्याकडून चूक झाली, हे मान्य आहे आणि कदाचित देवाने मला ही शिक्षा दिली असेल, म्हणूनच माझ्यासोबत हे सर्व घडले. मला माफ कर. मी तुझ्याशिवाय मरणार आहे आणि जर तुला मी मरावे असे वाटत असेल तर ठीक आहे, निर्णय तुझ्या हातात आहे. पुन्हा तुझ्यासमोर कधीच येणार नाही. असं म्हणत अनिकेत निघून गेला आणि निर्णय माझ्या हातात सोडला. पण हा निर्णय इतका सोपा नव्हता. ज्या माणसाने माझी सर्वात जास्त गरज असताना माझा विश्वासघात केला त्याला मी कसे स्वीकारू? जी मावशी मला माझ्या जीवापेक्षा प्रिय होती ती मला सोडून गेली होती. मग मी त्याला कसे माफ करू? आणि अनिकेत मला माझ्याबद्दल टोमणे मारणार नाही याची काय शाश्वती होती? मी अनिकेतवर प्रेम करत होते आणि त्याला मरायलाही सोडू शकत नाही. मी पण अनिकेतच्या बिनशर्त प्रेमात पडले होते आणि एका विचित्र वळणावर आले होते. मी खेळणी नव्हते. त्याला पाहिजे तेव्हा तो उचलून फेकून देईल आणि पाहिजे तेव्हा उचलून खेळू लागेल. मी विचित्र पुनरावृत्तीवर उभी आहे. मित्रांनो, कृपया कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत देऊन माझी समस्या सुलभ करा. मी अनिकेतला स्वीकारावे का? मित्रांनो, मला आशा आहे तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.